नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण श्रेया परीक्षेचा पेपर पाहणार आहोत। आज झालेला 23 फेब्रुवारी 2025चा इयत्ता दुसरीचा पेपर पाहणार आहोत। तर बघा, पहिला प्रश्न आहे, पहिले उत्तर दिलेला आहे त्याच्यावरचा पहिला प्रश्न। प्रश्न पहिला, अनेकांनी आपापली दुकाने कोठे थाटली। हे उत्तर वाचायचं आणि त्याच्यामध्ये उत्तर आपल्याला सापडतं। त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, रस्त्यावर। प्रश्न दुसरा, मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता। प्रश्न दुसरा, मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता कारण याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, पर्याय 2 व 3, म्हणजे गावात आकाशी पाळणे आले होते आणि मिठाईची दुकाने आली होती। ऑप्शन नंबर 4, प्रश्न दुसऱ्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4। प्रश्न तिसरा, गडी उतरवणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, समजावून सांगणे। प्रश्न चौथा, मूर्खाला नको ते अधिकार देणे या अर्थासाठी कोणती म्हण योग्य असेल। याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, गाढवाच्या हातात कोलीत। प्रश्न पाचवा, खालीलपैकी म्हण व त्याच्या अर्थाची चुकीची जोडी शोधा। त्याच्यामध्ये म्हणी दिल्यात आणि त्याचा चुकीचा अर्थ ओळखायला सांगितले, म्हणजे त्याचा अर्थाची चुकीची जोडी ओळखायची आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जेवेन तर तुपाशी नाही तर उपाशी। याचा अर्थ दिलाय अतिशय नम्रपणे वागणे। प्रश्न सहावा, खालीलपैकी समानार्थी शब्दाची चुकीची जोडी शोधा। याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, रिपू मित्र ही चुकीची जोडी आहे। प्रश्न क्रमांक 7, लंबोदर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता। तर ऑप्शन आहेत नंबर 1 शीर, नंबर 2 गणपती, नंबर 3 पोट, नंबर 4 महादेव। त्याच्यातलं उत्तर आहे लंबोदर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे गणपती। प्रश्न क्रमांक 8, उष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा। उष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे शीतल। ऑप्शन नंबर 3 उत्तर आहे याचं। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी चुकीची विरुद्धार्थी शब्दाची जोडी निवडा। प्रश्न 9वा, याच्या आपल्याला विरुद्धार्थाची शब्दाची जोडी निवडायची आहे। तर प्रश्न 9व्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, चढण वळण। प्रश्न 10वा, खालीलपैकी जोड शब्द नसलेला शब्द शोधा। याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर प्रश्न 10व्याचं उत्तर येईल पेन वही। ऑप्शन नंबर 3। 11, लिहिता वाचता येणारा या शब्दसमूहाबद्दल येणारा शब्द शोधा। याचा काही लिहिता वाचता येणारा म्हणजे साक्षर म्हणतात त्याला। ऑप्शन नंबर 3। 12, जसे साधूंचा जथा तसे लोकांचा जमाव। ऑप्शन नंबर 2 उत्तर आहे याचं। प्रश्न क्रमांक 13, मनुष्य, घर, कोंबडी, खुराडे। ऑप्शन नंबर 3। प्रश्न 14, सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता। तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, बुध। प्रश्न 15वा, गायीसाठी काढून ठेवलेला चारा या शब्दसमूहासाठी कोणता शब्द येतो। तर ऑप्शन नंबर 2 येईल गोग्रास। प्रश्न क्रमांक 16, गेट या शब्दाचा यमक जुळणारा शब्द शोधा। तर याचा यमक जुळणारा म्हणजेच काय, तर रायमिंग वर्ड्स म्हणतात त्याला। गेट त्याचं ऑप्शन नंबर 3 वेट। 16, आपण कशाने पाहतो। आपण कशाने पाहतो, डोळ्याने, त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये आईज। ऑप्शन नंबर 1 आईज। 18, वर्षामधील 9वा महिना कोणता आहे। 9वा महिना कोणता असतो वर्षातील, तर सप्टेंबर। ऑप्शन नंबर 3 सप्टेंबर हा 9वा महिना असतो। आता प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा शोधा। तर याच्यातली आपल्याला विरुद्ध अर्थाची चुकीची जोडी ओळखायची आहे। तर पहिला दिलेला डार्क लाईट, एम्प्टी फुल, बोल्ड सोल्ड। ही काय आहे, चुकीची जोडी आहे, बोल्ड सोल्ड। ऑप्शन नंबर 3 उत्तर आहे 19चं। 20, टायगर या शब्दाचे लिंग बदला। टायगरचं लिंग बदललं तर त्याचं उत्तर येते ऑप्शन नंबर 1 टायग्रेस। 21, 997 ही संख्या अंकात कशी लिहाल। 997 ही संख्या आपण ऑप्शन नंबर 2 सारखी लिहिणार 997।
ठीक आहे. 22 707 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? 707 ऑप्शन नंबर 3 707 अशी लिहितात बघा अक्षरामध्ये. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 23. 600 + 5 दशक + 3 एकक मग हे सगळे मिळून किती होतील? म्हणजे आपण ह्यांना कसं लिहिणार? तर याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर 4 653. प्रश्न क्रमांक 24. 4 1 9 यातील प्रत्येक अंक एकदाच घेऊन तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 941. मोठ्यात मोठी तयार करायची होती आपल्याला. 25 खालील गटात मूळ संख्या किती आहेत? याच्यामध्ये मूळ संख्या किती आहेत ओळखायची आपल्याला. 25चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 4 आहेत मूळ संख्या. प्रश्न 26. 19 49 41 76 99 या सर्व संख्या चढत्या क्रमाने लावल्या तर दुसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येते? आपल्याला चढता क्रम लावायचा आहे आणि त्याच्यावर दुसऱ्या क्रमांकावर येणारी संख्या ओळखायची आहे. तर 26चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 41. 27 6 + 9 + 5 = 20. तर 6 म्हणजे किती असेल? तर याच्यामध्ये आपण कोणता अंक टाकल्यानंतर 20 होईल? तर 27चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 6. 6 टाकल्यानंतर आपलं 20 उत्तर येणार. 28 681 किती मायनस केले तर 423 उत्तर येईल. तर चौकोनच्या ठिकाणी कोणती संख्या येईल? तर 28चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 258. 29 7 + 7 + 7 + 7 म्हणजेच 7 गुणिले रिकामी जागा दिली आहे आणि चौकटीत कोणती संख्या येईल? याच्यामध्ये आपण काय लिहिणार? तर 29चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 4. म्हणजे 7 हे किती वेळा आलेले? 4 वेळा आलेले आहेत. ठीक आहे. 30चं उत्तर 30चा प्रश्न बघा. 3 ते 9 मधील सर्व समसंख्यांची बेरीज किती येते? 30चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 18. 31 गुरुवारी 7 तारीख होती तर येणाऱ्या मंगळवारी किती तारीख असेल? 31चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 12. 32 आषाढ महिना हा किती दिवसाचा असतो? आषाढ महिना हा 31 दिवसाचा असतो म्हणून आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 3. 33 10 सेंटीमीटर बरोबर किती डेसिमीटर? तर 33चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 1 डेसिमीटर. 34 खालीलपैकी चुकीचे वाक्य कोणते आहे? याच्यातलं चुकीचं वाक्य आहे ऑप्शन नंबर 2 चौरसाला 3 शिरोबिंदू असतात. तर हे चुकीचं आहे कारण चौरसाला किती शिरोबिंदू असतात? 4 शिरोबिंदू असतात. 35 बघा याच्यामध्ये आकृती दिली आहे. पुढील कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे ओळखायचं आहे आपल्याला? तर हा आहे विषमभुज त्रिकोण. ऑप्शन नंबर 2 आहे 35चं उत्तर. तर 36मध्ये गटातनं बसणारे पद ओळखायचे आहे आपल्याला. याच्यामधले 36 आणि 37 मधलं. तर 36चं दिलं आहे जिरे मिरची सुंठ कोरफड. तर 36चं उत्तर आहे कोरफड. 37 मध्ये दिलं आहे 41 27 29 आणि 17. याचं उत्तर आहे 37 ऑप्शन नंबर 2 27. 38 तीळ सोयाबीन सूर्यफूल आणि जवस. तर आपल्याला याच्या पुढचं काय येईल ते उत्तर सांगायचं. तर 38चं उत्तर येईल ऑप्शन नंबर 4 भुईमूग. 39 दिले बघा 7 9 12 16 21. याच्या पुढे काय येईल तर 39चं ऑप्शन नंबर 3 27. 40 एक दोरी 6 ठिकाणी कापली तर तिचे किती तुकडे होतात? ऑप्शन नंबर 1 7 तुकडे होतील. 41 राजजवळ कपिलपेक्षा 9 रुपये जास्त आहेत पण रवीपेक्षा 5 रुपये कमी आहेत. कपिलजवळ 12 रुपये असतील तर रवीजवळ किती रुपये असतील? तर 41चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 26 रुपये. 42 खालील प्रश्नाकृतीची जलप्रतिमा शोधा. ही आपल्याला आकृती दिली आहे प्रश्नाकृती. जलप्रतिमा म्हणजे खाली येणार बघा खालच्या साईडला उलटी आकृती येईल. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. 43 खालील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा ओळखा. म्हणजे कोणती? आरशातील म्हणजे समोरासमोर उलटी होणारी. ठीक आहे. म्हणजे असा आरसा आपण धरल्यानंतर कसं होत असते याच्या
याच्या उलट येणार. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. 44 प्रश्नाकृतीची तंतोतंत आकृती शोधा. आता ही प्रश्नाकृती जी आहे त्याच्यात सारखीच आपल्याला आकृती शोधायची आहे याच्यापैकी. तर ऑप्शन नंबर 2 ह्याचं उत्तर आहे. 45 495 जसे 9 दिले तर 642चं उत्तर ऑप्शन नंबर 4 येईल 6. 46 श्रावण शुद्ध पंचमीला येणारा सण. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 नागपंचमी. 47 26 जानेवारी हा दिन आपण कोणता दिन म्हणून साजरा करतात, तर प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. 47चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. 48 गटात न बसणारे पद ओळखा. नाक, कान, जीभ, पोट ह्याच्यातला गटात न बसणारा शब्द आहे ऑप्शन नंबर 4 पोट. कारण बाकीचे काय आहेत, आपले ज्ञानेंद्रिय आहेत. ठीक आहे. 49 खालीलपैकी संदेशवहनाचे साधन कोणते नाही, तर ऑप्शन नंबर 2 रेल्वे हे संदेशवहनाचं साधन नाही. 50 कोणत्या ऋतूमध्ये आहार हलका ठेवावा, तर याच्यामध्ये कोणत्या ऋतूमध्ये हलका आहार ठेवायला पाहिजे, तर ऑप्शन नंबर 1 उन्हाळा. ठीक आहे. तुम्हाला प्रश्नांची उत्तरे समजले असतील. सर्वांनी या प्रश्नाचे उत्तरे चेक करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.